मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री म्हणून पहिल्यांदा आपल्या रत्नागिरीमध्ये माझ्या दोन्ही डिपार्टमेंटचा आढावा घेण्यासाठी आज इथे आलेलो आहे। संबंधित अधिकारी, एसपी आणि जे काही अधिकाऱ्यांनी मला आढावा देण्याची गरज होती त्या प्रत्येकाने ह्या दोन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्या ह्या रत्नागिरीमध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ आणि सागरी सुरक्षा या दोन विषयावर आमची प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। आत्ताची असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून आम्हाला डिपार्टमेंट सुधारायचं कसं आहे, उत्पादन कसं वाढवायचं आहे, उत्पादनासंदर्भात आम्ही काही आकडे माझ्यासमोर मांडलेत। माझी इच्छा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये उत्पादन वाढावं, मत्स्य व्यवसायामध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे, तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे। आणि माझी इच्छा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मत्स्य व्यवसायाचं उत्पादन जास्तीत जास्त वाढावं, जेणेकरून आमचा भारत देश हा 2 क्रमांकावर कसा जाईल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हातभार मोठ्या प्रमाणामध्ये असला पाहिजे, यावर आम्ही काही कार्यक्रम आखलेले आहेत। सागरी सुरक्षा हा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा विषय आहे। एलईडी फिशिंग संदर्भात, पर्सनेट मासे संदर्भात, मासेमारी संदर्भात आणि किनारपट्टीवर असणारे अनधिकृत बांधकाम आणि देशविरोधी काही ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे। मुळामध्ये एलईडी फिशिंग च्या संदर्भात सरळ स्पष्ट नियम आखून दिलेला आहे आणि त्या नियमाची 100% अंमलबजावणी करणं हे आमच्या डिपार्टमेंटकडून अपेक्षित आहे। पोलिसांकडे जाणं हा नंतरचा भाग, पोलिसांकडून मदत घेणं हे नंतरचा भाग आहे। पण फिशरीज डिपार्टमेंट म्हणून अगर आमची इच्छाशक्ती असेल तर आपल्याला साधं नियम पाळायला लावायचा आहे। आम्हाला काही दुसरं कोणावर अन्याय करायचा नाही। 12 नॉटिकल माइल्स मध्ये कोणी फिशिंग करावी, बाहेर कोणी फिशिंग करावी हे सरळ स्पष्ट नियम लावून दिलेले आहेत। परवाना अधिकारी असो, संबंधित अधिकारी असो, त्यांनी तेवढे फक्त नियम पाळायला लावायचे। कोणाच्या नावाने कुठले परवाने आहेत, एकाच परवान्यावर किती बोटी आहेत, किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे आमच्या डिपार्टमेंटच्या जमिनींवर आहेत, या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याचे आदेश मी संबंधित डिपार्टमेंटला दिलेले आहेत। एलईडी त्या ज्या बोटी या रत्नागिरीमध्ये आहेत त्यांच्यावर जप्तीची कारवाई ही त्वरित करावी असा आदेश मी या लोकांना दिलेला आहे। त्याचबरोबर जे बंदरं आहेत रत्नागिरीमध्ये त्याही बद्दलची माहिती मला दिलेली आहे। बंदरांचा विकास, त्याच्यावर होणारी सरकारची गुंतवणूक, राज्य सरकार आणि केंद्र सरकार, ही गुंतवणूक आम्ही आमच्या गरीब मच्छीमारांसाठी करतो किंबहुना बंदरांच्या विकासासाठी करतो, उत्पादन म्हणजे गुंतवणूक वाढवण्यासाठी करतो, रोजगार निर्मितीसाठी करतो। देशाच्या विरोधात
या बंदरांचा वापर कोणीही करू नये अशी सरळ स्पष्ट आमची भूमिका आहे। काही माहिती मिरकरवाडा आणि या संबंधित जी आमच्याकडे आलेली होती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कडे आम्ही दिलेली आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर खाते म्हणून पारदर्शकता आणणं, शिस्त लावणं, उत्पादन वाढवणं या काही गोष्टींवर आमची चर्चा झाली आहे। ही तर फक्त सुरुवात आहे, पहिला दिवस होता म्हणून तेवढीच काही टार्गेट आम्ही लोकांनी ठरवलेले आहेत। दर 3 महिन्यामध्ये आम्ही आमच्या डिपार्टमेंटला कुठे घेऊन जाणार आहोत या काही गोष्टी आमच्या चर्चा झालेल्या आहेत। आता टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्यांची भेट होत राहील। आमचं डिपार्टमेंट काय काम करतंय, किती काम करतंय, त्याचबरोबर हे जे काही सातत्याने आमच्या समुद्रामध्ये या ज्या काही अनधिकृत गोष्टी ज्या सुरू आहेत त्या सगळ्या गोष्टीवर आमचं डिपार्टमेंट म्हणून गस्ती नौका संदर्भात आमची चर्चा झाली। आज आपल्या रत्नागिरीमध्ये एकच गस्ती नौका आहे। एक गस्ती नौकेने आपल्या रत्नागिरीचं काहीच होणार नाही म्हणून आम्ही अगोदरच डिपार्टमेंट म्हणून ठरवलं होतं की आपण गस्ती नौका नवीन घ्यावा, त्या पण स्टीलच्या घ्यावा, कारण का आत्ताच्या गस्ती नौका लाकडाच्या आहेत, मागणी ज्या केलेल्या त्या पण फायबरच्या आहेत। फायबरची गस्ती नौका ही स्टीलच्या गस्ती नौकांचा सामना करू शकणार नाही म्हणून आमच्याकडे पण हक्काच्या स्टीलच्या गस्ती नौका असल्या पाहिजे अशा पद्धतीची खरेदी करण्याची तयारी प्रस्ताव आमच्या लोकांनी तयार केलेले आहेत। त्याही गोष्टी आम्ही लक्ष घालणार आहोत। ड्रोन जे काय आम्ही लोकांनी ड्रोनचा वापर सुरू केलाय त्याच्या काही चांगल्या कारवाया त्याच्यामुळे सुरू झालेल्या आहेत। त्या संबंधी डिपार्टमेंटच आपल्याला उद्या माहिती देईल जेणेकरून आपल्यालाही कळेल हा ड्रोनचा वापर किती चांगल्या पद्धतीने होतोय। ह्याही माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल जेणेकरून विश्वास निर्माण होईल। जवळपास 1 तास आपण